नमस्कार, मी सौ प्रेरणा पुन्हा एकदा आपल्या भेटीस आलेली आहे त्यागमूर्ती माता रमाईला घेऊन। तर चला मग ऐकूयात माता रमाईला सौ प्रेरणासोबत भाग 8 काळजांचा वनवा। महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह होता। आंदोलन पेटणार होतं। चवदार तळ झोपेतून खडबडून जागणार होतं। अस्पृश्यांच्या जीवनात नवी पहाट उगवणार होती। सर्व कामाला लागले होते। रमाईची प्रकृती तोळा मासाच होती, पण त्यांनी बाबासाहेबांना विनंती केली, मी महाडला येऊ? तू काय करणार महाडला येऊन? बाबासाहेब म्हणाले, आम्ही तिथे काम करू, स्वयंपाक करू, लोकांना जेवू घालू, असं रमाईचं म्हणणं होतं। महाडच्या आंदोलनाची दगदग रमाईला झेपणार नाही हे बाबासाहेब जाणून होते। रमाईची तब्येत खूप खंगत चालली होती हे त्यांना माहीत होतं। ते रमाईला महाडला नेणार नव्हतेच। रमाईला मात्र आपण महाडला जावंच असं मनापासून वाटत होतं। साहेब घरी आले आणि महाडला जायला निघाले की पुढेच आपण गाडी जाऊन बसावं, नाही थोडेच म्हणणार आहेत। रमाईनं तयारी केली। साहेब आता येतील मग येतील सारखी ती वाट पाहत राहिली। पण नंतर तिला कळलं की साहेब कार्यालयातूनच परस्पर महाडला निघून गेले। रमाईला खूप वाईट वाटलं। ती हिरमुसली, बराच वेळ रडत बसली। रमाई आपली अशी अनेक दुःख स्वतःला सांगत असे, स्वतःच ऐकत असे, स्वतःच स्वतःला समजावीत असे। त्यावेळी महाडला रणक्रंदनच झालं। स्पृश्य हिंदूंनी सत्याग्रही स्त्री पुरुषांना आणि मुलांनाही बेदम मारलं, खूप नासधूस केली। यावेळी बाबासाहेबांचा खून झाला अशी ही अफवा समाजकंटकांनी पसरविली। ही अफवा कानावर आली तेव्हा रमाईच्या जीवाचं काय झालं असेल? रमाईच्या दुबळ्या जीवावर असे एकाहून एक आघात होत होते। यावेळीच आणखी एक घटना घडली, तिच्यामुळे रमाईच्या जीवाचा थरकाप उडाला। बाबासाहेब अनेक सत्याग्रहींना घेऊन रायगडावर गेले। तिथे त्यांनी शिवाजी महाराजांची समाधी पाहिली। इतरही अनेक ठिकाणं पाहिली। हिरकणीच्या टोकाला असलेलं रायनाकाच पडकं घर पाहिलं। गडावरून दिसणारं खालचं भव्य सौंदर्य पाहिलं। रात्री ते गडावरील धर्मशाळेतच झोपले। रात्री 12 वाजता खिडकीतून थंड पाणी टाकून त्यांना जागवलं गेलं। काही लोक बंदुका घेऊन त्यांना मारायला येत आहेत अशी अफवा पसरली होती। अर्थात आजूबाजूच्या भागातील हजारो माणसं बाबासाहेबांच्या रक्षणासाठी किल्ल्याच्या पायथ्याशी बसली होती। काही माणसं मशाली पेटवून किल्ल्यावर पहारा देत होती। बाबासाहेबांचा खून करायला निघालेले लोक आलेच नाहीत। त्या अफवेत तथ्य होतं की ही अफवा नंतर मुंबईपर्यंत गेली होती। याही वेळी रमाईच्या दुबळ्या काळजाचं पाणी पाणी झालं होतं। तिच्या जीवाचा थरकाप उडाला होता। बाबासाहेब परत येईपर्यंत आणि त्यांना आपल्या आसवांनी भरलेल्या करुण डोळ्यांनी पाहीपर्यंत रमाईच्या जीवात जीव नव्हता। बडोद्यातही बाबासाहेबांवर यापूर्वी असाच हल्ला झाला होता। बाबासाहेब सयाजीरावांच्या नोकरीत रुजू झाले होते। ते एका फारशाच्या हॉटेलात थांबले होते। भीमराव आंबेडकर अस्पृश्य आहेत हे जेव्हा त्यांना कळले तेव्हा पारशी लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला। आमचं बोर्डिंग बाटलं, मारा याला, ठार मारा याला। वातावरण भयंकर तपलं होतं। मोठ्या काकुडतीनं भीमरावांनी त्यांना विनंती केली होती आणि ते त्यांच्या तावडीतून सुटले होते। रमाईचं कुंकू पोलादच म्हणून तेव्हा भीमराव आंबेडकर वाचले। हे कळलं तेव्हाही रमाईचं काडीच फाटलं होतं आणि 1932 साली पुणे कराराच्या वेळी बाबासाहेबांना खुनाच्या धमक्या देणारी पत्र येऊ लागली। लोक खुनशी डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत, शिव्या शाप देत। अख्खा देश एका बाजूने आणि बाबासाहेब एका बाजूने। वातावरण केवढं तापलं होतं। यावेळी रमाईचं काडीच क्षणाक्षणाला जडत होतं। बाबासाहेबांना कुठे लपवू आणि कुठे नाही अशी रमाईची अवस्था झाली होती। असंच 1934 साली घडलं। भोर संस्थानातील अस्पृश्य परिषदेआधी विश्रांती घ्यायला बाबासाहेब सिंहगडावर गेले। तेथून ते परिषदेला जाणार होते। अस्पृश्यांना शिवाजीचा गड बाटवला असा आरडाओरडा करीत 60-70
स्पृश्य मंडळी लाठ्या काठ्या घेऊन बाबासाहेबांना मारायला आली, पण निर्भय बाबासाहेबांनी आपल्या तेजस्वी वाणीनं त्या माथेकरूंना शांत केलं. रमाईला हे कळलं तेव्हा तिनं अंथरून धरलं. 1934 मध्येच बाबासाहेब दौलताबाद येथे गेले होते. किल्ला पाहायच्या वेळी तिथल्या तळ्याचं पाणी त्यांनी हातपाय धुवायला घेतलं. पहारेकरी मुसलमान होता. त्यानं आरडाओरडा केला. अनेक मुसलमानांना बोलावलं. बाबासाहेब हा सर्वच प्रकार अंतर्मुख होऊन पाहत होते. त्यांना वाटलं मुसलमान तर अस्पृश्यता पाडत नाहीत, मग हा मुसलमान असा का वागतो, तो हिंदूचे का शिकतो? बाबासाहेब अत्यंत शांतपणे म्हणाले, मी जर मुसलमान झालो तर या तळ्यातलं पाणी पिण्यास नकार देशील का? तुझा धर्म तुला काय शिकवतो? मुसलमानाच्या डोक्यात प्रकाश पडला. काही विपरीत घडू नये म्हणून एक सशक्त शिपाईसुद्धा नंतर त्यानं बाबासाहेबांसोबत दिला. रमाई अशा नवऱ्याची बायको होती. तिला स्वस्थता लाभणं कठीण होतं. तिच्या वाट्यात जळणंच होतं. तिनं स्वतः जळत एक सूर्य फुलवला होता. बाबासाहेब म्हणजे मरणावर मात करणारा महामानव. मृत्यूच्या लढाईत हा महामानव कधीच पराभूत झाला नाही. पण अशा प्रसंगांनी रमाई मात्र कणकण मरत गेली. रमाई अशी चिंतांच्या वणव्यात उभी होती. नवरा उजळावा म्हणून जळत होती. त्या जळण्याला आपलं सुंदर आणि मौलिक जीवन मानत होती. श्रोतेहो, भेटूया लवकरच. तोपर्यंत ऐकत राहा त्यागमूर्ती माता रमाईला फक्त ऐका क्रिएशन या ऑफिशियली यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद.